भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। वंदे मातरम। भारत माता की जय। धडे लावा, धडे लावा, मुला मुलींना शाळेत पाठवा, मुला मुलींना शाळेत पाठवा। स्वतंत्र दिन साजरा करा, स्वतंत्र दिन साजरा करा। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। एक धक्का होऊ दो, पाकिस्तान तोड दो। शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। बोलत राहा चालू। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी।
आज संपूर्ण भारत देशामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहानं आनंदानं प्रत्येक शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद पंचायत समिती ते दिल्लीच्या या ठिकाणी संसदेपर्यंत हा 80वा स्वातंत्र्य मोठ्या उत्साहानं आनंदानं साजरा होतो. आणि हा स्वातंत्र्य दिन आज या ठिकाणी पाचेगाव बुद्रुक विविध संस्थांमध्ये संपन्न होतोय. प्रथमतः या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय पाचेगाव बुद्रुक हा 80वा स्वातंत्र्य दिन आपल्या सरपंच तथा प्रशासक इंदुबाई करचे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण होईल. त्यांनी ध्वजारोहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. ऐंशीवा भारतीय स्वातंत्र्य दिन ग्रामपंचायत कार्यालय पाचेगाव बुद्रुक च्या प्रशासक इंदुबाई करचे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. आपणा सर्व मान्यवरांच्या पदाधिकाऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये आज हा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना या ठिकाणी आपणा सर्वांना आनंद होतोय. प्रत्येक सहकारी संस्था शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये आपण या ठिकाणी पाचेगावमध्ये मोठ्या उत्साहानं आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये 15 ऑगस्ट 26 जानेवारी साजरा करीत असतो. आणि हाच स्वातंत्र्य दिन आज आपण अतिशय मोठ्या उत्साहानं आनंदानं या ठिकाणी साजरा करीत आहोत. याचं ध्वजारोहण इंदुबाई करचे प्रशासक यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. हे पहा, ज्या सूचना आहेत त्या सर्व या ठिकाणी तुम्हाला रेकॉर्डवरती दिल्या जातील. रेकॉर्डवरील नियोजनाप्रमाणे या ठिकाणी. आणि दुसरे एक महत्त्वाचं या ठिकाणी सांगायचं राहिलं, आज आपल्या भारत देशाचं वंदे मातरम जे गीत आहे, या गीतास यावर्षी 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत. बंकिमचंद्र चटर्जी यांनी हे वंदे मातरम गीत या ठिकाणी लिहिलं आहे. गेली 150 वर्ष आपण प्रत्येक शासकीय निमशासकीय कार्यक्रमाच्या शेवटी हे बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं वंदे मातरम या ठिकाणी गीत घेतोय. त्यामुळं या ठिकाणी केंद्र शासनानं यावर्षी या 15 ऑगस्ट निमित्त हे वंदे मातरम गीत या ठिकाणी आज संपूर्ण देशामध्ये म्हटलं जाते. सर्व सूचना या ठिकाणी रेकॉर्डवरती होतील. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. एक साथ ध्वज को सलामी देंगे. सलामी दो. हाथ नीचे. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गारे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. वंदे मातरम. एक साथ राज्यगीत शुरू कर. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. विधी नामा तुझी पुरी, गडगडणाऱ्या नवा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा शिव गरजतो शिवशंभू राजा.
लहरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निराच्या घामाने भिजला देश गौरवासाठी शिजला दिल्लीचेही रक्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा एक साथ ध्वजगीत शुरू कर। विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को हर्षाने वाला मातृभूमि का तन मन सारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा इसकी जाए पाए चाहे जान भले ही जाए विश्व विजय करके दिखलाए तब होगे प्रणाम पूर्ण हमारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा। भारत माता की भारत माता की वंदे वंदे स्वतंत्र दिन मुला मुलींना झाडे लावा भारत माता की वंदे मातरम शुरू कर। कुसुमित द्रुमदर शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिनी सुखदां वरदां मातरं वंदे मातरं वंदे मातरं। छत्रपती शिवरायांचा हा पुतळा या गावाचा अभिमान या गावाचा स्वाभिमान या गावातील दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्या शूरवीरांनी शौर्य गाजवलं यांच्या गौरवार्थ या ठिकाणी इंग्रज सरकारनं हा छत्रपती शिवरायांचा पुतळा या गावासाठी भेट दिलेला याच्या बरोबर या ठिकाणी एक रेडिओ सुद्धा दिलेला होता ग्रामपंचायतीला। या गावाचा अभिमान या गावाचा स्वाभिमान हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या गावाचं शौर्य या गावाच्या सैनिकांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये या ठिकाणी गाजवलेले शौर्य हे हजारो वर्ष या गावातील भविष्यातील पिढ्यांना हा पुतळा या ठिकाणी शौर्याचं आणि धैर्याचं या ठिकाणी प्रतीक म्हणून या गावामध्ये राहणार आहे। आपल्या गावातील सर्व माजी सैनिक गावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी या ठिकाणी हायस्कूलचे प्राचार्य गोडके सर माझे डेप्युटी इंजिनियर रमेश अण्णा ढेमरे माजी सरपंच भरताबा ढेमरे या ठिकाणी माजी सरपंच दगडूदादा बिले माजी उपसरपंच माणिककाका ढेमरे सोसायटीचे नूतन चेअरमन केरू सुतार ग्रामपंचायत सदस्य माझे अशोक खरात युवा नेते आणि आपला सर्वांचे गावाचा अभिमान आणि स्वाभिमान पप्पू भाई करचे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। आपल्या हस्ते आपल्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। यानंतर आपण सर्वांनी या ठिकाणी
संयुक्त कार्यक्रमासाठी हायस्कूलच्या ग्राउंडवरती उपस्थित राहायचं आहे.